ह्याच्यामुळे आम्हाला लेट व्हायचा, त्यामुळे आम्ही व्हिडिओ पोस्ट करत नव्हतो कारण की त्याच्यामध्ये आम्हाला एवढा वेळ होऊन गेलेला. वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि माहिती आहे मला की व्हिडिओ आम्ही टाकत नाही आहे, पण काय करू आता, तुम्हाला समजेल आम्ही व्हिडिओ का नाही टाकत आहे, कारण की आम्हाला कृतज्ञ वेळ देत नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढायला भेटत नाही आणि आम्ही त्यामुळे व्हिडिओ पोस्ट करू शकत नाही आहे. तर ठीक आहे, आज आपल्याला जायचं आहे व्हिडिओ तर आज आपण काढणार आहे, ब्लॉग करणार आहे, कारण की आपल्याला जायचं आहे कृतज्ञच्या शूटसाठी. आपण प्राजक्ता रेडी होते. तू लिपस्टिक नको लावू यार, तू अशीच किती सुंदर दिसते बघ ना. हो अरे यार खरंच सुंदर दिसते, बघ इकडे बघ. नाही यार सुंदर दिसते. आणि मेन प्रॉब्लेम आहे की त्या इथले लाईट्स चांगले नाहीत, पण मी गोरी गाईज, मी गोरी आहे. गोरी पण काळी नाही आहे. काय बोलते भाई, काही असो सुंदर दिसतेस ना, विषय सुंदरचा आहे. सुंदर तर आहे ना, विषय सुंदरचा आहे, सुंदर दिसते. हे काय हेल्प काय लावलंय हे जोकर भाई, काय मला समजत नाही यार. हे काय नेहमी सगळ्यांच्याच वाईटचं असं असतं का भाई? इथे आपण रेडी होऊन बसतो, अर्धा तास होऊन गेलाय रेडी होऊन आणि अजून रेडीच होते भाई. काय हे सगळ्यांचं हे बघ, अजून असं भाई. मला नाईटला जायचंय, मला लेट होतंय. काय नाही, आपण आरामात, टाइम होऊन गेलाय, अर्धा तास होऊन गेलाय. आता मंगळसूत्र हे जर झालं नाही कुठेच, तुम्हाला मी सांगते, हे जर कोणाच्याच घरात होत नसेल, हे सगळ्यांच्या घरात होत असेल, तर हे सगळ्यांच्याच घरात होत असेल. अनलकी आहात लकी भाई, लकी भाई जे लवकर आवरत असतील ना ते लकी भाई. ही मुवमेंट पण खूप महत्वाची असते. काय लेट होण्याची? हो आवऱ्या चला वाली मुवमेंट पण खूप महत्वाची असते. चल आता लवकर चल, टाइमपास नको करू. चल टाइमपास नाही करायचा. याने अजून मी सुंदर दिसेल आधी तर तुम्ही मला वेळ. अरे भाई तू फक्त कुंकू लाव, तू एवढी सुंदर दिसशील ना, विषयच खोलून जाईल. हे लावून तर अजून सुंदर दिसते. ह्याच्यामुळे आम्हाला लेट व्हायचा. कृतज्ञ हा बघ काय, कोण दिसत आम्हाला, त्यामुळे लेट व्हायचं. कृतज्ञमुळे आम्ही व्हिडिओ पोस्ट करत नव्हतो कारण की त्याच्यामध्ये आम्हाला एवढा वेळ होऊन जायचा की आम्हाला स्वतःलाच वेळ नाही भेटायचा भाई. आता आपण चाललोय, इथे आहे ते शूटचं ठिकाण. आता जाऊया इकडे, आणि ऑलरेडी आपण खूप लेट झालेलो आहे. हे बघा तो गाईज आमचा झालेला आहे पचका. आम्हाला कृतज्ञने अजिबात फोटो काढू दिलेले नाहीयेत आणि कृतज्ञ नुसता रडत होता. कृतज्ञ काय रडतोय तू नुसता, मला सांग. आम्ही आता उद्याचं केलेलं आहे. आता आम्हाला फुल कंटाळा आलेला आम्हाला, आहे ना भाऊ? आमचा भाऊ आता बघा बाहेर आल्यावर कसा खेळतो, आतमध्ये गेल्यावर नुसता लढतो. चला बाबांना आता नाईटला जायचंय, चला. हाशा नेक्स्ट मॉर्निंग डे 2 आणि आम्ही जात आहोत आज परत. आम्ही ट्राय करू फोटो काढायला जायसाठी, कृतज्ञचे फोटो काढायचे. आणि आज प्राजक्ता थोडी नाही, खूप जास्त नाराज झाली आहे माझ्यावर. काय माहिती, म्हणजे आमचं असं असतं, आमची ती प्रथा आहे की आम्ही कुठे पण बाहेर जाऊ ना त्याच्या आधी आम्हाला, म्हणजे भांडल्याशिवाय आम्ही बाहेर निघत नाही, आमची प्रथा आहे. आणि धमकी बाई, बघितलं ना धमकी. आमची प्रथा आहे ती. ठीक आहे, काय नाही, थोड्या वेळाने आम्ही परत नॉर्मल होऊन जाऊ, है ना प्राजक्ता? हे सगळ्यांसोबतच असं होतं का फक्त आमच्यासोबतच असं होतं? सगळ्यांसोबतच बाहेर जाताना भांडणं होतातच का? हा प्राजक्ता? A few moments later. इकडे आणि चालू आहे व्हिडिओ शूटिंग चालू आहे. फोटोशूट आणि हा सेटअप आहे. किती सुंदर सेटअप केलेला आहे ना? मस्त फोटो छान आले ना? प्राजक्ता खुश झाली, मला आवडलं.
मी कुणाला सांगते? मी तुम्हाला सांगते गाईज, मी आदित्यला नाही सांगते. बाय द वे आदित्यला का नाही सांगत? नाही सांगायचं आदित्यला. काय आहे हे? असं असतं का? थोडं असं थोडी चालतं, असं नाही चालत. पण भाई एक नंबर आहे बघा, सेटअप मस्त केलं. फायनली कृतज्ञतेचा शूट झालेला आहे आणि आम्हाला खूप भारी वाटतंय. तुम्ही बघितलं असाल त्याच्यामध्ये खूप भारी शूट झालं आहे आणि आता निघालोय घरी. प्राजक्ता काय बोलायचं आता? प्राजक्ता काय बोलणार आता? प्राजक्ता काहीच नाही बोलणार आता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नका करू आदित्यला. बघितलं ना? हे बघा इथे